नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे खमंग शेंगदाण्याचे लाडू. पण यामध्ये मी एक खास घटक घातला आहे, तो म्हणजे बदाम. शेंगदाण्यांसोबतच बदामही हलकेसे भाजून घेतल्यामुळे लाडूंना अप्रतिम चव येते आणि पौष्टिकताही वाढते. शेंगदाणे हे प्रथिने, लोह आणि ऊर्जेचा चांगला स्रोत मानले जातात. संतुलित आहाराचा भाग म्हणून ते हिमोग्लोबिन टिकवून ठेवण्यास मदत करतात. चला तर मग पाहूया गूळ, शेंगदाणे आणि बदामाचे लाडू. तर यासाठी लागणारं आपण साहित्य पाहूया. इथे मी शेंगदाणे घेतले आणि या वाटीने मी 2 वाट्या शेंगदाणे घेणार आहे. याच वाटीने मी एक वाटीपेक्षा जास्त गूळ घेतलाय. त्यानंतर इथे वेलची पूड घेतले, म्हणजे वेलची घेतले त्याची पूड करणार आहे. तूप घेतलंय, लाडू वळता आले नाही तर थोडं थोडं तूप टाकायला लागेल. एक इन्ग्रेडियंट ऍड करणार आहे जो तुम्हाला नंतर दाखवेल. भाजून घेऊया. आता शेंगदाणे घेतलेत. आता हे शेंगदाणे मी खरपूस असे भाजून घेते. गॅस अगदी बारीक ठेवलाय. त्यानंतर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी याच्यामध्ये बदाम घालणार आहे आणि आता हे बदामही व्यवस्थित असे भाजून घेणार आहे. बदाम देखील चांगले भाजून झालेले आहेत. आपले शेंगदाणे भाजून झालेत. इथे गूळ घेतलेला आहे 1 वाटी, 2 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ. त्यानंतर बदाम घेतलेत, बदाम भाजून झालेत. तूप आहे इथे आणि त्यानंतर वेलची पण आहे. हे सगळं साहित्य आपण एकत्र एकदमच मिक्सरला लावायचं. हे सगळं मोजलेलंच आहे, तर आता एकदम मिक्सरला लावून घ्यायचं. तर हे बघा, यामध्ये शेंगदाणे आहे, गूळ आहे, त्यानंतर इथे बदाम घालून घेते मी. आता वेलचीचे दाणे पण ह्याच्यात टाकले. आता ही जी सालं आहेत ती आपण साखरेच्या डब्यात टाकायची. माझ्या आईंची पद्धत आहे, सासूबाईंची. तर प्रेक्षक हो, गूळ, बदाम, शेंगदाणे, वेलची पावडर असं सगळं वाटून घेतल्यानंतर आपण हे ओबडधोबड वाटलं तरी चालेल, पण आता मी थोडं बारीक वाटून घेतलं. ह्याच्यामध्ये थोडं थोडं तूप घालून छान असे आपण एका आकाराचे लाडू वळून घ्यायचे. हे पहा, माझे सगळे या ठिकाणी लाडू वळून झालेले आहेत. तर असे हे लाडू तुम्ही नक्की करून पहा. मुलांना देखील आवडेल, मुलांबरोबर मोठ्यांना देखील आवडेल आणि हे पौष्टिक देखील आहेत. हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात. चला तर मग व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.